आज असं कोणी आहे का जे फर्स्ट लेक्चर करतंय? जास्त जण दिसताय म्हणून विचार. येस. ओके, ऑनलाईन स्टुडंट स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ओके. सब क्वेरी बद्दल थोडं रीड करून यायला लावलं, ते केलंय सर्वांनी? येस. व्हॉट इज सब क्वेरी? येस. सगळ्यात पहिल्यांदा मला सिक्वेन्स सांगा. आपण एसक्यूएल क्वेरीचं सिक्वेन्स काय? सिलेक्ट फ्रॉम, देन ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय. ओके. आणि एक्झिक्युशन सिक्वेन्स काय? सिलेक्ट आपला हॅव्हिंग नंतर असतो. ओके. तो आतापर्यंत आपण ज्या पण क्वेरीज राईट केलाय त्यामध्ये आपण ही सिक्वेन्स फॉलो करतोय. सिलेक्ट नंतर फ्रॉम, वेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, लिमिट. राईट. सो आता आपल्याला बघायचं आहे सब क्वेरी. ठीक आहे. सो सब क्वेरी म्हणजे क्वेरी इनसाइड अनदर क्वेरी. एक क्वेरी असणार आहे, त्यामध्ये आपण पॅरेंथेसिस मध्ये अजून एक क्वेरी राईट करणार. ठीक आहे. म्हणजे त्या पण क्वेरीची परत सिक्वेन्स काय असणार? सिलेक्ट पासून स्टार्ट होणार. फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला क्वेरी राईट करून दाखवतोय इन जनरल. ओके. आता हे काय राईट केलंय आपण ते बघणार आहे. फक्त एक लक्ष द्या, यामध्ये एक क्वेरी राईट केली आहे मी. ठीक आहे. क्वेरीची सिक्वेन्स बघा. सिलेक्टने स्टार्ट झाली, फ्रॉम, व्हेअर मध्ये एक कंडिशन लिहिली, आणि परत मी पॅरेंथेसिस मध्ये परत एक क्वेरी राईट केली जी सिलेक्ट पासून स्टार्ट होते. ओके. याला काय म्हणतोय? सब क्वेरी. ठीक आहे. म्हणजे एक क्वेरी आहे, त्या क्वेरीच्या आतमध्ये मी परत एक क्वेरी राईट करतो. बरोबर. म्हणजेच मिनिंग काय होतंय? सब क्वेरी म्हणजे क्वेरी इनसाइड अनदर क्वेरी. यामध्ये दोन पार्ट्स आहे, एक इनर क्वेरी असते, एक आउटर क्वेरी आहे. ओके. या क्वेरीला आपण इनर क्वेरी म्हणणार. ठीक आहे. आणि ही क्वेरी आहे आउटर क्वेरी. ठीक आहे. क्वेरी मध्ये दोन पार्ट असतात, एक इनर क्वेरी असेल, एक आउटर क्वेरी असेल. सो सब क्वेरी राईट करायचे. सब क्वेरी समजतंय ना? क्वेरी इनसाइड अनदर क्वेरी. एका क्वेरीच्या आतमध्ये आणखी एक क्वेरी असेल. ओके. सो सब क्वेरी राईट करायचे 3 वेज आहे. फर्स्ट आहे सब क्वेरी इनसाइड फ्रॉम, सब क्वेरी इनसाइड वेअर, सब क्वेरी इनसाइड सिलेक्ट. ओके. या 3 वेजनी आपण सब क्वेरी राईट करू शकतो. ठीक आहे. तर आज आपण सब क्वेरी इनसाइड वेअर बघणार आहे फक्त. बाकी जे इनसाइड फ्रॉम आणि इनसाइड सिलेक्ट आहे, जसे आपले नेक्स्ट टॉपिक येतील, स्टोअर प्रोसिजर, स्टोअर फंक्शन, विंडो फंक्शन, त्यामध्ये आपण हे 2 पार्ट कव्हर करणार. ठीक आहे. सो आज आपल्याला बघायचं आहे सब क्वेरी इनसाइड वेअर क्लॉज. ओके. सो इथं मी एक क्वेरी राईट केली. ठीक आहे. ही क्वेरी कोणत्या वेने राईट केली आहे? ह्या तिन्हींपैकी
येस, वेअर आहे ना, बघा सिलेक्ट फ्रॉम आणि वेअर. वेअरच्या आतमध्ये मी परत एक क्वेरी राईट केली ना, सब क्वेरी. ती कोणत्या वेने केली आहे? सब क्वेरी इनसाइड वेअर क्लॉज. ओके. आता दोन पार्ट सांगितले होते मी क्वेरीचे. एक इनर क्वेरी असते, एक आउटर क्वेरी. सर्वात पहिल्यांदा कोणती क्वेरी रन होणार? इनर क्वेरी. जसं स्कूलमध्ये आपण बघितलंय, मॅथमॅटिक्स मध्ये बघा असे ऑप्शन असतात, राईट. 2 + 3 इंटू, मग ब्रॅकेट मध्ये असं 9+. आधी आपण काय करतोय? ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतोय ना. सेम तसंच आहे इथं. हा पॅरेंथेसिस आधी सॉल्व्ह होणार आहे. बॅकएंडला कसं होईल? आधी ही क्वेरी रन होणार आहे एवढी. ह्या क्वेरीचं जे आउटपुट येणार आहे, याच्या आउटपुट नुसार आउटर क्वेरी फिल्टर आउट होणार आहे. येस. आणि आता मला सांगा, जर ही क्वेरी मी रन करतोय, तर आउटपुट मध्ये आपल्याला काय दिसतंय? सिलेक्ट मध्ये आपण जे कॉलम घेतोय ते दिसणार. इथं दोन सिलेक्ट आहे. एक इथं सिलेक्ट स्टार केला, इथं सिलेक्ट एम्प्लॉय नंबर. मला आउटपुट मध्ये ह्या दोन्ही पैकी कशाचं आउटपुट दिसेल? नेहमी लक्षात ठेवा, आउटर क्वेरीच्या सिलेक्ट मध्ये तुम्ही जे पण मेन्शन करता ते तुमच्या आउटपुट मध्ये येते. इनर क्वेरी सर्वात पहिल्यांदा रन होणार आहे बॅकएंडला. ओके. तुम्ही जर ही क्वेरी रन करणार ना, तुम्हाला डायरेक्ट आउटपुट भेटेल. ठीक आहे. जर मी ही क्वेरी रन करतोय, बघा डायरेक्ट आउटपुट येत आहे ना. पण बॅकएंडला कशी प्रोसेस होणार आहे? आधी इनर क्वेरी रन होते. इनर क्वेरीच्या आउटपुट नुसार ही आउटर क्वेरी पूर्ण तुमची फिल्टर आउट होणार आहे. ठीक आहे. आणि आउटर क्वेरी मध्ये बघा, मी एम्प्लॉय टेबलला स्टार घेतलं, म्हणजे एम्प्लॉय टेबल मधले सर्व कॉलम. आणि आउटपुट मध्ये बघा एम्प्लॉय टेबलचे सर्व कॉलम येतात. येस. डिपार्टमेंट मॅनेजरचा आलाय का एम्प्लॉय नंबर? आउटर इथं मी जे मेन्शन करतोय तेच येणार आहे. जर मी इथं दोनच कॉलम घेतले, फर्स्ट नेम, लास्ट नेम. आता आउटपुट मध्ये दोनच कॉलम दिसते, फर्स्ट नेम, लास्ट नेम. सो आउटर क्वेरी मध्ये जे पण मेन्शन करतोय सिलेक्ट मध्ये, तेच तुमचं आउटपुट येणार. ओके. सब क्वेरी राईट करायचे वेस समजले तुम्हाला कोणते कोणते? तर सर्वात पहिल्यांदा इनर क्वेरी रन होती. आता सब क्वेरीचे काही टाइप्स आहे. इनर क्वेरीच्या आउटपुटच्या अकॉर्डिंग सब क्वेरीचे काही टाइप्स पडतात. ठीक आहे. सो टाइप्स ऑफ सब क्वेरी इंटरव्यू मध्ये विचारतात, सब क्वेरीचे कोणते टाइप्स आहे. सो फर्स्ट आहे सिंगल रो सब क्वेरी. Second is multiple row subquery. Scalar subquery. Fifth one is nested subquery. ठीक आहे. 5 टाइप्स आहे सबक्वेरीचे: सिंगल रो, मल्टिपल रो, स्केलर सबक्वेरी, कोरिलेटेड सबक्वेरी अँड नेस्टेड सबक्वेरी. आता हे टाइप कसे आहे? इनर क्वेरीचं जे आउटपुट आहे त्या अकॉर्डिंग सबक्वेरीचे काही टाइप्स आहे. ठीक आहे. म्हणजे इनर क्वेरीचं जे आउटपुट येणार ना, त्यानुसार हे सबक्वेरीचे टाइप पडले. सो आपण वन बाय वन बघू. चला एक क्वेश्चननी स्टार्ट करू. ठीक आहे. क्वेश्चन रीड करताय कोणी? येस. पटकन कोणीतरी एक क्वेश्चन रीड करा. ओके. काय समजलं यामधून? येस. असे एम्प्लॉईजचे रेकॉर्ड फाइंड करायचे ज्यांची सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त असेल. कोणाच्या ऍव्हरेज सॅलरी पेक्षा? ऑल द एम्प्लॉईज. आता मला पूर्ण एम्प्लॉईची ऍव्हरेज सॅलरी काढायची, कशी फाइंड करणार? येस. ऍव्हरेज सॅलरी कशी फाइंड करणार? Select from employees. काय येणार? From ऍव्हरेज येणार ना. ऍव्हरेज ऑफ सॅलरी ऍज average. फ्रॉम. ही ऍव्हरेज सॅलरी आहे. कॉपी करतोय, इथं पेस्ट केलंय. आणि आता मी सॅलरी टेबलचे सर्व रेकॉर्ड बघतोय.
आता क्वेरी काय येणार आहे, फाइंड द एम्प्लॉईज हुज सॅलरी इज हायर दॅन ऍव्हरेज सॅलरी. सो ह्या व्हॅल्यू पेक्षा सर्वांची सॅलरी जास्त पाहिजे, कंडिशन आहे. तर काय करणार, राईट कसं करणार, वेअर, नेक्स्ट काय ना, वेअर बोला, सॅलरी ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू, राईट. ही ऍव्हरेज सॅलरी आहे ना आपली, बरोबर. तर क्वेरीला रन करतोय, आलंय आउटपुट. असे एम्प्लॉईचे रेकॉर्ड आहे ज्यांची सॅलरी ही टोटल ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. समजतंय काय केलंय, मला काय करायचं होतं, एम्प्लॉईचे असे रेकॉर्ड पाहिजे होते ज्यांची सॅलरी ही ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे. तर ऍव्हरेज सॅलरी आधी फाइंड केली, ही ऍव्हरेज सॅलरी फक्त इथे टाकली, सॅलरी ग्रेटर दॅन त्या ऍव्हरेज सॅलरीची व्हॅल्यू इथे टाकली, राईट. आउटपुट बरोबर आलंय, येस. बट आता सपोज नेक्स्ट इयरला कंपनीने काही नवीन एम्प्लॉईज हायर केले, तर त्यांचे सॅलरीचे रेकॉर्ड पण इथे ऍड होणार आहे. त्यांचे जसे सॅलरीचे रेकॉर्ड ऍड होतील त्यानुसार इथं आपली ऍव्हरेज व्हॅल्यू पण चेंज होईल ना. पण नेहमी जर मी ह्या क्वेरीला रन करतो तर ही क्वेरी मला सेमच आउटपुट देणार आहे, राईट. जे नवीन एम्प्लॉईज ऍड होतील त्यांचे रेकॉर्ड नसणार ना यामध्ये, बरोबर की नाही. सपोज एखाद्याची सॅलरी असेल इथं, यामध्ये एखादा नवीन एम्प्लॉईज ऍड झाला, त्याची सॅलरी 1 करोड आहे, तर तुमची ऍव्हरेज व्हॅल्यू चेंज होणार ना, येस. म्हणजे ऍव्हरेज व्हॅल्यू ही चेंज होतीये, मग तुम्ही इथं परत तुम्हाला फाईन करून चेंज करावं लागेल. मग ही डायनॅमिक आहे का तुमची क्वेरी, स्टॅटिक झाली नाही, दरवेळेस तुम्हाला व्हॅल्यू चेंज करणे. त्याला डायनॅमिक करण्यासाठी काय करू शकतो, सब क्वेरी राईट करणार, सिंपल. ही व्हॅल्यू कशी फाइंड केली आहे तुम्ही, ही क्वेरी राईट केली आहे, त्यासाठी त्या क्वेरीला मी कॉपी करून ह्या व्हॅल्यूच्या जागेवर टाकू शकतो का, येस. ती व्हॅल्यू ह्याच क्वेरीचा आउटपुट होत आहे ना, मी फक्त त्या व्हॅल्यूच्या जागेवर ही क्वेरी राईट केली. आणि तुम्हाला तर माहिती आहे सर्वात पहिल्यांदा कोणती क्वेरी रन होणार आहे, इनर क्वेरी. कोणती आपली, ही क्वेरी. सो जेव्हा पण मी ह्या पूर्ण क्वेरीला रन करन, सगळ्यात पहिल्यांदा इनर क्वेरी एक्झिक्यूट होईल बॅकएंडला. जर इनर क्वेरी मी रन केली आहे तर बघा इनर क्वेरीचं आउटपुट हेच येते, आणि मग तुमची आउटर क्वेरी ह्या अकॉर्डिंग फिल्टर आउट होणार आहे. जर सपोज आता एव्हरी इयर नवीन एम्प्लॉई जरी हायर झाले, दरवेळेस ही ऍव्हरेज सॅलरीची क्वेरी रन होणार आहे. आणि दरवेळेस ऍव्हरेज सॅलरी जरी चेंज झाली तरी इथं पण व्हॅल्यू चेंजच होईल ना, कारण की ही क्वेरी तुमची दरवेळेस रन होणार आहे. समजतंय का, हे समजतंय तुम्हाला सर्वांना. आता जर सपोज मी बघा एक नवीन सॅलरी रेकॉर्ड इन्सर्ट केलंय सॅलरी टेबल मध्ये, कसं करणार, इन्सर्ट इनटू सॅलरीज व्हॅल्यूज, ठीक आहे. 10,001 ची करू, सॅलरी सपोज मी 1,20,00,000 करतो, ठीक आहे. ओके, रेकॉर्ड इन्सर्ट झालाय, ठीक आहे. आता जर मी परत ऍव्हरेज सॅलरी रन करतोय, बघा व्हॅल्यू चेंज झाली, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू चेंज झाली आहे ना. आता आपण जर इथं नॉर्मली जेव्हा मी मॅन्युअल व्हॅल्यू एंटर केली होती ती हीच व्हॅल्यू असते, माझं आउटपुट चुकीचं आलं असतं ना, कारण की ऍव्हरेज व्हॅल्यू चेंज झाली आपली. त्यासाठी आपण काय केलं, ह्या व्हॅल्यूच्या ऐवजी आपण अशी क्वेरी राईट केली जी मला दरवेळेस ऍव्हरेज सॅलरी फाइंड करून देईल. आणि जेव्हा पण आता मी ह्या क्वेरीला रन करतोय बघ, आउटपुट मला बरोबर जे पाहिजे तेच भेटत. कारण की दरवेळेस काय होणार आहे, आधी इनर क्वेरी रन होईल आणि इनर क्वेरीचं आउटपुट तुम्ही दरवेळेस जर सॅलरी टेबल अपडेट करताय दरवेळेस ही ऍव्हरेज सॅलरीची रन होणार क्वेरी, आणि याच्यानुसार आता तुमची आउटपुट आउटर क्वेरी रन होणार, बरोबर. कोणत्या वेने सब क्वेरी राईट केली आहे, वेअर मध्येच राईट आहे ना बघा, सिलेक्ट फ्रॉम नंतर वेअर मध्ये मी एक सब क्वेरी राईट केली, सो सब क्वेरी इनसाइड वेअर क्लॉज. पण कोणत्या टाईपची सब क्वेरी कसं ओळखणार, टाइप कोणते कोणते बघा, सिंगल रो, मल्टिपल रो, स्केलर सब क्वेरी, कोरिलेटेड सब क्वेरी, नेस्टेड सब. आता सिंगल रो म्हणजे जर इनर क्वेरीचा आउटपुट सिंगल रो असेल देन सिंगल रो सब क्वेरी. इनर क्वेरीचा आउटपुट मल्टिपल रो येत आहे तर मल्टिपल रो सब क्वेरी आहे. स्केलर सब क्वेरी म्हणजे इनर क्वेरीचा आउटपुट जर एक सिंगल व्हॅल्यू येत असेल तर त्याला स्केलर सब क्वेरी म्हणतोय, बरोबर. त्यानंतर कोरिलेटेड सब क्वेरी आणि नेस्टेड सब क्वेरी आपण नंतर बघू, ठीक आहे. आधी स्टार्टिंगला 3 क्वेरी समजून समजलंय. सिंगल रो म्हणजे इनर क्वेरीचा आउटपुट सिंगल रो असेल तर सिंगल रो सब क्वेरी आहे, मल्टिपल रो असेल इनर क्वेरीचा आउटपुट तर मल्टिपल रो सब क्वेरी आहे, आणि इनर क्वेरीचा आउटपुट जर एक सिंगल व्हॅल्यू येत असेल तर कोणती सब क्वेरी आहे, स्केलर सब क्वेरी. मला सांगा आता ही कोणत्या टाईपची सब क्वेरी आहे, येस स्केलर स्केलर सब क्वेरी आहे ना. इनर क्वेरीचा आउटपुट एक सिंगल व्हॅल्यू येत आहे बघा,
आणि सिंगल आन्सर कधी येते आपल्याला, जेव्हा आपण ऍग्रिगेट यूज करतोय, सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट. बरोबर. सो कोणत्या वेची सब क्वेरी आहे? स्केलार सब क्वेरी, राईट. समजतंय सर्वांना? मी जे रेकॉर्ड इन्सर्ट केलंय, मला हे रेकॉर्ड डिलीट करायचंय, कसं करणार? येस, काय डाऊट आहे? तुम्ही असं म्हणताय, सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी, असंच ना, ऍज ऍव्हरेज सॅलरी, देन वेअर मध्ये फ्रॉम सॅलरीज, वेअर मध्ये काय? ठीक आहे, तुम्ही असं टाकताय. सगळ्यात पहिला ठीक आहे, जरी क्वेरी तर चुकीची आहे, पण जरी बरोबर असते तर आउटपुट काय येतंय? ऍव्हरेज सॅलरी आउटपुट येणार ना. सिलेक्ट मध्ये जे शो करते ते आउटपुट येते. जे आउटपुट एक व्हॅल्यू येते ना सिंगल, मला ऍव्हरेज सॅलरी फाइंड करायची आहे का नाही, मला असे एम्प्लॉईज पाहिजे ज्यांची सॅलरी ऍव्हरेज सॅलरी पेक्षा जास्त आहे, ते आउटपुट नाही येणार ना. आणि व्हेअर मध्ये तुम्ही काय टाकताय? सॅलरी ग्रेटर दॅन ऍव्हरेज सॅलरी. व्हेअर मध्ये कंडिशन टाकताय तुम्ही, ऍव्हरेज सॅलरी कशी यूज करणार तिथं? राईट. ऍग्रिगेट फंक्शनचा कॉलम असेल तर तो हॅव्हिंग मध्ये यायला पाहिजे ना. समजतंय? So, हे जे रेकॉर्ड मी इन्सर्ट केलंय, मला याला डिलीट करायचंय, कसं करणार? काय यूज करणार? डिलीट, ड्रॉप, ट्रंकेट? डिलीट सर. डिलीट यूज करणार. क्वेरी सांगा कसं करणार, बोला पटकन. कोण सांगताय आन्सर? एक कोणीतरी सांगा पटकन. तुम्ही असे ग्रुपनी सांगता ना, मग सगळे असे हळूहळू बोलताय, मला पण काही समजत. डिलीट फ्रॉम सॅलरीज salaries, वेअर एम्प्लॉय नंबर employee number, इक्वल्स टू employee 10,001. ID ना. ओके, बरोबर आहे का क्वेरी? हा, एम्प्लॉय नंबर आहे ना आपल्या याच्यात कॉलम, सॅलरी टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर. सो डिलीट फ्रॉम सॅलरीज वेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 10,001. क्वेरी बरोबर आहे का? कसं काय बरोबर आहे? एम्प्लॉय टेबल मधले 10,001 चे सगळेच रेकॉर्ड डिलीट होतील ना, मला फक्त हा रेकॉर्ड डिलीट करायचा आहे. देन कसं करणार? हा, वेअर एक तर सॅलरीची कंडिशन टाका, नाही तर एम्प्लॉय नंबरची पण टाकली तर अँड अजून एक कंडिशन टाका, अँड सॅलरी इक्वल्स टू 1,20,00,000. आता हे दोन्ही रेकॉर्ड मॅच होण्यासाठी एकच तिथं सॅलरी टेबल मध्ये रेकॉर्ड असेल. 10,001 एम्प्लॉय नंबरचे 17 रेकॉर्ड येतील, आणि त्यामध्ये 17 रेकॉर्ड मधून एकाची सॅलरी 1,20,00,000 असणार आहे, तेच रेकॉर्ड डिलीट होईल. ओके, क्वेरी रन झाली, चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी, सॉरी, वेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 10,001. चेक करा, ह्या 10,001 मध्ये कोणाची सॅलरी 1,20,00,000 आहे? दिसते का? नाही ना. झालंय ते रेकॉर्ड डिलीट. समजलंय? डिलीट समजतंय ना, आपण बघितलंय, ड्रॉप, डिलीट, ट्रंकेट, अपडेट, कमिट, रोल बॅक. येस. क्वेश्चन काय? फाइंड ऑल मॅनेजर्स एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा विदाउट युजिंग सब क्वेरी. कसं सॉल्व्ह करणार? आउटपुट मध्ये काय पाहिजे? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, लास्ट नेम, जेंडर. फ्रॉम काय करणार? ओके, डिपार्टमेंट मॅनेजर्स. वेअरला कंडिशन आहे का? देन
ऑल मॅनेजरचा डेटा पाहिजे, डिपार्टमेंट मॅनेजर मध्ये असेल. डेटा कोणता पाहिजे? फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर. कोणत्या टेबल मध्ये? एम्प्लॉईज. जॉईन करावं लागेल ना. जॉईन कोणत्या टेबल सोबत करणार? जॉईन एम्प्लॉईज ई ऑन ई डॉट emp नंबर इज इक्वल टू dm डॉट. क्लिअर आहे? इथं फक्त मेन्शन करावं लागेल. इथं काय येणार? ई डॉट जेंडर. राईट. जर मी या क्वेरीला रन करतोय तर हेच आउटपुट पाहिजे होतं. 24 मॅनेजर येतं, त्यांचा एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर. राईट. आता सेम क्वेश्चन मला सब क्वेरीने सॉल्व्ह करायचा. फाइंड ऑल मॅनेजर्स एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर. हे चारही कॉलम कोणत्या टेबल मध्ये? येस, एम्प्लॉईज टेबल मध्ये आहे ना. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. तर या स्टारच्या ऐवजी मी ते 4 कॉलमचे नावं मेन्शन करतो. ठीक आहे. फ्रॉम एम्प्लॉईज. जर मी ह्या क्वेरीला रन करतोय तर एम्प्लॉईज टेबल मध्ये 3,24,000 एम्प्लॉईज, सर्वांचे एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर येणार आहे. मला फक्त कोणाचे पाहिजे? मॅनेजरचे पाहिजे. तर मी काय कंडिशन अशी यूज करणार ज्याने मी त्या 3,24,000 एम्प्लॉईज मधून फक्त 24 एम्प्लॉईज जे मॅनेजर आहे त्यांना फाइंड करू शकतो. राईट. जर एम्प्लॉय नंबर, एम्प्लॉईज टेबलचा एम्प्लॉय नंबर हा डिपार्टमेंट मॅनेजर टेबलच्या एम्प्लॉय नंबर सोबत जर मॅच झाला तर तो एम्प्लॉय कोण आहे? मॅनेजर असणार ना. म्हणजे असा एम्प्लॉय नंबर जो एम्प्लॉईज टेबल मध्ये पण आहे आणि डिपार्टमेंट मॅनेजर टेबल मध्ये पण आहे. राईट. तो एम्प्लॉय कोण असेल? मॅनेजर असेल. सो कंडिशन काय येणार? वेअर एम्प्लॉय नंबर इन ऑपरेटर कधी यूज करतोय? जेव्हा एकाच कॉलम वरती मल्टिपल कंडिशन असणार. आपण बघितलं होतं ना, वेअर फर्स्ट नेम इन पार्टो, क्रिस्टियन, सानिया, जॉर्जी. तर आपण एकदा कसं राईट केलं होतं? वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू पार्टो, और फर्स्ट नेम इज इक्वल टू सानिया, और फर्स्ट नेम इज इक्वल टू क्रिस्टियन. राईट. सो मला दरवेळेस फर्स्ट नेम और रिपीट करावं लागत होतं. त्यांनी पण आन्सर येते, पण मल्टिपल टाइम ते रिपीट करावं लागतंय ना. सो त्याच्याऐवजी आपण काय केलं होतं? एक शॉर्टकट इन वापरलं होतं. वेअर फर्स्ट नेम इन. इथं पण वेअर एम्प्लॉय नंबर इन. इथं एम्प्लॉय नंबर कशामध्ये प्रेझेंट डिपार्टमेंट करायचा? मॅनेजर. डिपार्टमेंट मॅनेजर. वेअर इथं काय घेणार? सिलेक्ट मध्ये काय घेणार? सिलेक्ट डिपार्टमेंट मॅनेजर सिलेक्ट एम्प्लॉय नंबर प्लस फ्रॉम नंबर डिपार्टमेंट मॅनेजर. फ्रॉम डिपार्टमेंट मॅनेजर. जर मी या क्वेरीला रन करतोय तर बघा सेम आउटपुट येत आहे जसं जॉईनने केलं होतं. आणि हेच आउटपुट पाहिजे होतं आपल्याला. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर. मॅनेजर किती आहे? 24. तर 24 रेकॉर्ड आले. येस. क्लिअर आहे सर्वांना? यामध्ये इथं डिपार्टमेंट इथं बघा, जर पहिल्यांदा इनर क्वेरी रन होणार आहे. इनर क्वेरीला रन करतोय. 24 एम्प्लॉय नंबर येत आहे. कोणत्या टाईपची सब क्वेरी आहे? मल्टिपल रो आहे ना. इनर क्वेरीचं आउटपुट मल्टिपल रो आले. सो मल्टिपल रो सब क्वेरी आहे. इनर क्वेरीचं आउटपुट जर सिंगल रो असतं तर सिंगल रो सब क्वेरी. जर सिंगल व्हॅल्यू येते आउटपुट तर स्केलार सब क्वेरी. यामध्ये इनर क्वेरी मध्ये मी फक्त एकच कॉलम ऍड केला, एम्प्लॉय नंबर. कोणत्या टेबलचा आहे हा एम्प्लॉय नंबर कॉलम? बघा ना, इथं फ्रॉम डिपार्टमेंट मॅनेजर आहे ना. सो डिपार्टमेंट मॅनेजर मधून मी फक्त एम्प्लॉय नंबर ऍड केलाय. मला इथं डिपार्टमेंट नंबर पण ऍड करायचा असेल तर कॉमा डिपार्टमेंट नंबर. काय एरर येतो? कुणी एक्सप्लेन करेन का हा एरर काय येतो? तर तुम्ही स्टडी करत असाल ना, म्हणजे नुसता रट्टा नका मारू की क्वेरी पाठ करून ठेवताय तुम्ही, असं आल्यावर हे राईट करायचंय, तसं नका करू. क्वेरी समजून घेत चला, बॅकएंडला कसं एक्झिक्युशन होतंय. ठीक आहे. तरच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत जाते. हा एरर काय येतोय सांगा? ओके. ठीक आहे, थोडं थोडं बरोबर आहे. अजून डिटेल मध्ये तुम्ही सांगाल का? बघा, एक क्वेरी राईट करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. आता तुम्ही जसं म्हणले की डिपार्टमेंट नंबर कॉलम एम्प्लॉईज टेबल मध्ये प्रेझेंट नाही. जर मी हा एम्प्लॉय नंबर काढतोय क्वेरी रन करतोय ना, तर क्वेरी रन होईल. बघा, फक्त आउटपुट नाही येते पण रन होती ना. एरर नाही येणार पण रन होते. काय लॉजिक असेल यामध्ये? बघा, आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इन पार्ट 2. हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता आपण, राईट. याला रन करतोय बघा, आउटपुट येत आहे. येत आहे ना.
आपण काय करतोय, वेअर फर्स्ट नेम इन फर्स्ट नेम कॉलमला काहीतरी व्हॅल्यू सोबत कम्पेअर करतोय ना, बरोबर. आता ठीक आहे, या सर्व व्हॅल्यू फर्स्ट नेम मध्ये प्रेझेंट आहे, तर ह्या व्हॅल्यूच्या ऐवजी मी 10,001 टाकतोय. क्वेरी एरर इन का रन होईल? एरर नाही येणार, क्वेरी रन होणार. फर्स्ट नेम कॉलम मध्ये तो 10,001 व्हॅल्यूला सर्च करणार, आणि फर्स्ट नेम मध्ये 10,001 ची व्हॅल्यू असेल का? नाही, तिथे एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये ना, सो व्हॅल्यू नल येते ना. पण आपण काय करतो, इथं एक कॉलम आहे ना, व्हॅल्यू पण किती देतोय, एकाच कॉलमला मॅच होतील म्हणून. इथं काय करताय बघा, वेअर एम्प्लॉय नंबर इन, म्हणजे एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये तुम्ही व्हॅल्यू मॅच करणार आहे. मग कोणत्या व्हॅल्यू मॅच करणार आहे? एकाच कॉलमच्या व्हॅल्यू आल्या पाहिजे ना. इथं दोन कॉलम येतात इनर क्वेरी मध्ये, मग हे दोन कॉलम पैकी कोणत्या कॉलम सोबत एम्प्लॉय नंबरला मॅच करायचं ते कसं समजणार? म्हणून एरर काय येतोय, ऑपरंट शुड कंटेन वन कॉलम. आउटपुट एरर बघा काय येत होता, ऑपरंट शुड कंटेन वन कॉलम, म्हणजे इनर क्वेरी मध्ये एकच कॉलम पाहिजे. आता तो तुम्ही डिपार्टमेंट नंबर घ्या. जर सपोज मी डिपार्टमेंट नंबरला मी काय करतोय, आता इथं बघा व्हेअर एम्प्लॉय नंबर इन, आउटपुट मध्ये काय येणार आहे, पहिली इनर क्वेरी रन होईल, बॅकएंडला कसं एक्झिक्युशन होईल, इनर क्वेरी रन होईल, ही इनर क्वेरी रन झाली, हे डिपार्टमेंट आले, राईट. डिपार्टमेंट मॅनेजर टेबल मधून हे डिपार्टमेंट नंबर आले. आता हे डिपार्टमेंट नंबर मॅच होणार एम्प्लॉय नंबर सोबत, राईट. जिथं जिथं मॅच होईल त्यांचा एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर फाईन होईल. तर मला सांगा, एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये हे डिपार्टमेंट नंबर मॅच होतील का? डिपार्टमेंट नंबर कॉलम असेल का एम्प्लॉय ह्या डिपार्टमेंट नंबर मध्ये ज्या व्हॅल्यूज आहे, ह्या व्हॅल्यूज एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये असतील का एम्प्लॉय टेबलच्या? नाही. त्यामुळे जर मी ही क्वेरी रन नाही. करतोय, नल येत आहे ना, एरर नाही ना, नल येत आहे. त्यामुळे आपण इथं कोणता कॉलम घेतला होता, एम्प्लॉय नंबर. आता व्हॅल्यू येणार ना, जर एम्प्लॉय नंबर, आता बघा इनर क्वेरीला फक्त रन करतोय मी, इनर क्वेरीचा आउटपुट 24 एम्प्लॉय नंबर आले. आता हे जर एम्प्लॉय नंबर, ह्या एम्प्लॉय नंबर एम्प्लॉय टेबलच्या एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये प्रेझेंट असेल तर आउटपुट येईल आपलं, आणि आहे बघा. पण जसं मी इथे एखादा अजून कॉलम ऍड करतोय, आता होईल कारण हा, आता एरर येणार, कारण की दोन कॉलम आहे. इनर क्वेरीचा आउटपुट बघा आता परत काय, इनर क्वेरीचा आउटपुट मल्टिपल कॉलम येत आहे ना, दोन कॉलम येत आहे. ह्या दोन कॉलम पैकी कोणत्या कॉलमच्या व्हॅल्यू ह्या एम्प्लॉय नंबर सोबत कम्पेअर करायचं, सॉफ्टवेअरला कसं समजेल? सो जर तुम्ही एम्प्लॉय नंबर इन ब्रॅकेट मध्ये पण एकच कॉलमच्या व्हॅल्यू पाहिजे ना, बरोबर. इथं बघा कसं करतो, व्हेअर एम्प्लॉय नंबर इन, व्हॅल्यू इथं मल्टिपल देत होतो, पण व्हॅल्यू कशा होत्या, एकाच कॉलमच्या देत होतो. इथं तुम्ही आता मी जसं पार्ट 2 दिलंय, ही क्वेरी रन होईल का? क्वेरी रन होईल, फक्त पार्ट 2 मॅच होईल ना, 10,001 नाही मॅच होणार. बघा एम्प्लॉय नंबर मध्ये फर्स्ट नेम मध्ये 10,001 असेल का? नाही, तो नाही मॅच झाला, पण हा तर मॅच झालाय ना, पार्ट 2 चे रेकॉर्ड आले. समजलंय? जर मला सपोज इथं इनर क्वेरी मध्ये पण मल्टिपल कॉलम घ्यायचे असेल, किंवा इनर क्वेरी मध्ये डायरेक्ट स्टार घ्यायचा आहे, तर कसं करणार? त्यासाठी सेम क्वेरी मी अजून एक मेथडनी सॉल्व्ह करतो बघा. वेअर मी इथं काय करतोय, आता दोन कॉलम, जर ह्या क्वेरीत मी एकापेक्षा जास्त कॉलम घेत होतो तर एरर येतोय. मी इथं काय करतोय, एकापेक्षा जास्त कॉलम घेतोय, किंवा डायरेक्ट स्टार यूज करतोय, मल्टिपल कॉलम घेतोय. त्यासाठी आपण वेअर इथं डायरेक्ट इनच्या ऐवजी एक्झिस्ट यूज करणार. ओके, इथं ऑपरेटर यूज केला इन, इथं करतोय एक्झिस्ट. आतमध्ये फक्त एक कंडिशन टाकायची, वेअर ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू डीएम डॉट ईएमपी नंबर, आणि ई म्हणजे एम्प्लॉईज टेबल, मग ई डॉट ईएमपी नंबर फर्स्ट नेम, ई डॉट लास्ट नेम, एम्प्लॉईज टेबल मधून एम्प्लॉय नंबर घेतलाय, सॉरी, आणि इथं डिपार्टमेंट मॅनेजर म्हणजे डीएम, हा स्टार असेल डीएम डॉट डिपार्टमेंट मॅनेजर. आता डिफरन्स क्वेश्चन कसा येणार बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन ऑपरेटर आणि एक्झिस्ट ऑपरेटर, राईट. सो इन ऑपरेटर लक्ष द्या, इन काय करतोय, आता इथं बघा सेम क्वेरी, फक्त मी इनच्या ऐवजी एक्झिस्ट केलंय, आणि इनर क्वेरी मध्ये मल्टिपल कॉलम घेतली, ही क्वेरी रन होणार, सेम आउटपुट येणार 24. सेम हे इननी पण येत होतं. आता क्वेश्चन काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन अँड एक्झिस्ट, इंटरव्ह्यू मध्ये विचारतील, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन ऑपरेटर आणि एक्झिस्ट ऑपरेटर. येस. सो इन लक्ष द्या, इन कधी पण व्हॅल्यू वाईज सर्च करतात. एम्प्लॉय नंबर कॉलम आहे ना, ह्याच कॉलम मध्ये
इनर क्वेरीचं जे आउटपुट येईल ती व्हॅल्यू सर्च करत जाणार फक्त, राईट. व्हॅल्यू वाईज सर्च करतोय. पण एक्झिस्ट ऑपरेटर मध्ये इथं बघा, व्हेअर मध्ये मी कोणता कॉलम दिलाय का त्याला मॅच करायला, जसं इथं दिला होता नाही ना. तर एक्झिस्ट ऑपरेटर काय करतो, तुमच्या पूर्ण रो मध्ये सर्च करत जाईल. हा काय करल, तुम्ही व्हेअर मध्ये जो कॉलम दिलाय त्याच कॉलम मध्ये फक्त ती व्हॅल्यू सर्च करत. एम्प्लॉय नंबर दिलाय ना, पण एक्झिस्ट काय करल, एम्प्लॉयज टेबल मध्ये जेवढे पण कॉलम्स आहे सगळ्या कॉलम मध्ये ह्या क्वेरीचं जे आउटपुट येणार आहे ती व्हॅल्यू सर्च करत जाईल प्रत्येक कॉलम मध्ये. एम्प्लॉयज टेबल मध्ये 6 कॉलम आहे, प्रत्येक कॉलम मध्ये ती व्हॅल्यू सर्च करतो. म्हणजे एक्झिस्ट काय करतोय, रो वाईज डेटा सर्च करतोय, प्रत्येक रो मध्ये जेवढे पण कॉलम असेल ते. पण इन काय करतोय, व्हॅल्यू वाईज डेटा सर्च करतोय. आपण जी व्हॅल्यू दिली तर एम्प्लॉय नंबर त्याच्या वाईजच डेटा सिलेक्ट करा, सर्च करणार. हा डिफरन्स आहे दोन्ही मध्ये. आउटपुट सेम येणार आहे ह्या दोन्ही क्वेरीज. ठीक आहे. आता ही जी क्वेरी आहे ती कोणत्या टाईपची क्वेरी आहे, ठीक आहे. वेअर मध्ये तर राईट केली म्हणून सब क्वेरी इनसाइड वेअर क्लॉज आहे. पण कोणत्या टाईपची क्वेरी आहे, नाही तर याला बोलता को रिलेटेड सब क्वेरी. का बरं, जे को रिलेटेड सब क्वेरी म्हणजे जेव्हा पण आपण आउटर क्वेरीचा एखादा कॉलम इनर क्वेरी मध्ये रेफरन्स साठी यूज करतोय. इनर क्वेरी ही आहे ना, इनर क्वेरी बघा, इनर क्वेरी मध्ये मी कोणता टेबल यूज केलाय, ह्या क्वेरी मध्ये कोणता टेबल यूज केलाय, डिपार्टमेंट मॅनेजर. पण त्यामध्ये व्हेअर मध्ये बघा ई डॉट ईएमपी नंबर आहे ना, ई डॉट ईएमपी नंबर म्हणजे एम्प्लॉयज टेबलचा ईएमपी नंबर कॉलम. हा कॉलम एम्प्लॉयज टेबलचा ईएमपी नंबर कॉलम आउटर क्वेरीचा कॉलम आहे ना, कारण की एम्प्लॉय टेबल बघा आउटर क्वेरी मध्ये लिहिलंय. म्हणजे आउटर क्वेरीचा एक कॉलम मी रेफरन्स साठी यूज करतो इनर क्वेरी मध्ये. या टाइपला काय म्हणताय, को रिलेटेड सब क्वेरी. येस, को रिलेटेड सब क्वेरी म्हणजे काय, हा, व्हेन वी यूज आउटर टेबल्स कॉलम इन अ इनर क्वेरी फॉर अ रेफरन्स. आउटर क्वेरीचा एखादा कॉलम तुम्ही जर इनर क्वेरी मध्ये रेफरन्स साठी यूज करत असाल तर त्याला काय म्हणतोय, को रिलेटेड सब क्वेरी, राईट. सिंगल रो सब क्वेरी म्हणजे काय, इनर क्वेरीचा आउटपुट जर सिंगल रो येत असेल त्याला सिंगल रो सब क्वेरी म्हणतोय. इनर क्वेरीचा आउटपुट मल्टिपल रो येते त्याला मल्टिपल रो सब क्वेरी. स्केलर सब क्वेरी म्हणजे इनर क्वेरीचा आउटपुट जर सिंगल व्हॅल्यू येत असेल त्याला काय म्हणतोय, स्केलर. आणखी एक क्वेश्चन बघू आपण. काय फाइंड करायचंय, फाइंड द हायेस्ट सॅलरी फ्रॉम सॅलरीज टेबल. कसं फाइंड करणार, सिलेक्ट स्टार कसं येणार, मॅक्स फाइंड काय करायचं, हायेस्ट सॅलरी, मग स्टार कसं येणार, मॅक्स मॅक्स ऑफ सॅलरी ऍज हायेस्ट सॅलरी फ्रॉम सॅलरी. ग्रुप बाय कशावर करणार, सॅलरीवर करणार की एम्प्लॉय नंबरवर, बोला. सॅलरी. येस, किती जणांना वाटतंय सॅलरी कॉलमवर ग्रुप बाय करायला पाहिजे, मग एम्प्लॉय नंबरवर करायची. सॅलरी. येस, ग्रुप बाय करायची गरज आहे का या क्वेश्चन मध्ये. मॅक्स सॅलरी फाइंड करायची पूर्ण टेबल मधून. ग्रुप बाय कधी करणार, प्रत्येक एम्प्लॉयची सेपरेट तुम्हाला मॅक्स सॅलरी फाइंड करायची. म्हणजे कसं करणार, 10,001 चे मल्टिपल रेकॉर्ड आहे सॅलरी टेबल मध्ये, त्याचा एक ग्रुप बनवा बॅकएंडला. त्याच्यातून मग सॅलरी कॉलम फिल्टर आउट होऊन मॅक्स सॅलरी येणार. सेम प्रत्येक एम्प्लॉयचे ग्रुप करायचे, तेव्हा आपण ग्रुप बाय यूज केला असताना. क्वेश्चन काय असतं, फाइंड द हायेस्ट सॅलरी ऑफ इच एम्प्लॉईज. पण इथं काय, फ्रॉम सॅलरीज टेबल, पूर्ण टेबल मधून मला मॅक्स सॅलरी फाइंड करायची आहे. म्हणून मॅक्स ऍग्रिगेट फंक्शन यूज केलंय सॅलरी कॉलम वरती, आणि ग्रुप बाय न करता आपण फक्त फ्रॉम सॅलरीज टेबल येतो. तर मी याला रन करतोय, ही मॅक्स सॅलरी आली. आता मला सेकंड मॅक्स सॅलरी फाइंड करायची, सेकंड हायेस्ट सॅलरी. फॉर एक्झाम्पल ठीक आहे, एक सॅलरी कॉलम आहे तुमच्याकडे, सपोज 10, 20, 30, थाउजंड्स मध्ये सॅलरी असं समजा, 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000. ओके. जर मी यावरती
ऍग्रिगेट फंक्शन लावतोय मॅक्स, तर मॅक्स सॅलरी कोणती येणार आहे मला सांगा? 50,000 येणार आहे. आणि मला जर सेकंड मॅक्स सॅलरी फाइंड करायची, सेकंड मॅक्स ती किती येणार आहे? 40,000. मॅक्स सॅलरी तर तुम्ही करू शकता ना मॅक्स ऍग्रिगेट फंक्शन लावून. सेकंड मॅक्स कशी करणार? ओके, लिमिट ऑफसेट. लिमिट करायची असेल तर आता इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पटकन सांगणार की लिमिट आणि ऑफसेट वापरा, पण लगेच ते क्रॉस क्वेश्चन करणार विदाउट युझिंग लिमिट अँड ऑफसेट. कसं करणार? आता बघा, तुम्हाला काय व्हॅल्यू फाइंड करायची? सेकंड आयस म्हणजे 40 आली पाहिजे ना. सपोज मी यामधून मॅक्स सॅलरी फाइंड करतोय, किती येते? 50,000 मॅक्स सॅलरी फाइंड केली. आता रिमेनिंग कोणत्या म्हणताय? 10, 20, 30, 40. जर ज्या रिमेनिंग आहे त्यामधून मी परत मॅक्स सॅलरी फाइंड केली तर किती येणार आहे आता याच्यात? तेच आन्सर पाहिजे. सो मी असं सांगू शकतो ना, सिलेक्ट मॅक्स सॅलरी फ्रॉम सॅलरीज, किती येणार? 50,000. आणि याच्यापेक्षा लेस दॅन बट परत मॅक्स सॅलरी, याच्यापेक्षा लेस दॅन म्हणजे कोण आहे? हे चार व्हॅल्यूज. 50 पेक्षा लेस दॅन ह्या चार व्हॅल्यू येणार आहे, पण त्याच्यातून पण काय काढायची? मॅक्स काढली तर 40 येणार ना. सेम क्वेरी आपण कशी राईट करणार बघा. सेकंड हायेस्ट फाइंड करायची, ही तर हायेस्ट सॅलरी फाइंड केली तुम्ही, राईट? ह्याच क्वेरीला मी कॉपी करतोय आणि इथं कंडिशन मध्ये टाकतोय वेअर सॅलरी लेस दॅन, परत तीच क्वेरी कॉपी केली, तिला फक्त ब्रॅकेट मध्ये टाकतो. राईट? आता दोन पार्ट आहे, इनर क्वेरी आउटर क्वेरी. सगळ्यात पहिल्यांदा इनर क्वेरी रन होणार. इनर क्वेरी मॅक्स सॅलरी फाइंड होईल, राईट? मॅक्स सॅलरी किती आहे? 1,58,220. आता मॅक्स सॅलरी 1,58,220. मी कंडिशन काय टाकली? सॅलरी लेस दॅन 1,58,220. याच्यापेक्षा लेस दॅन सॅलरी फिल्टर आउट होती आणि त्यामधून आपण काय करतोय? परत मॅक्स सॅलरी फाइंड करतो. म्हणजे ही कोणती सॅलरी झाली? सेकंड मॅक्स सॅलरी. 1,57,820. क्रॉस चेक करा तीच आहे का. कसं क्रॉस चेक करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, ऑर्डर बाय सॅलरी कॉलम डिसेंडिंग. राईट? जी 2 नंबरला व्हॅल्यू येईल ती ही आली पाहिजे, 1,58,000 सॉरी. आउटपुट काय होतं आपलं बघा. मॅक्स सॅलरी तर 1,58,000 होती, 1,57,820 हे आउटपुट येत आहे का? चेक करा सेकंड नंबरला बघा, 1,57,820. राईट? सेकंड आयस. जर थर्ड आयस पाहिजे असेल तर थर्ड आयस पाहिजे, सेकंड काढले, थर्ड पाहिजे तर परत ही क्वेरी कॉपी करा. राईट? परत मी याला कॉपी करतोय आणि याला कुठे टाकणार आहे? ह्या क्वेरीच्या वेअर क्लॉज मध्ये. वेअर सॅलरी लेस दॅन, पूर्ण ब्रॅकेट मध्ये एक सब क्वेरी येणार. आता जर ही रन करतो तर ही काय? थर्ड मॅक्स सॅलरी किती येते? 1,55,709. राईट? ही व्हॅल्यू येते. चेक करा ही थर्ड हायेस्ट सॅलरी आहे का. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज वेअर ऑर्डर बाय सॅलरी डिसेंड. चेक करा ही व्हॅल्यू यायला पाहिजे थर्ड नंबरला. राईट? 1,55,709. फोर्थ पाहिजे असेल तर आणखी एक सब क्वेरी आहे ना आतमध्ये. राईट? ही कोणत्या टाईपची सब क्वेरी आहे? सिंगल रो बघितली, मल्टिपल रो बघितली, स्केलर बघितली, कोरिलेटेड झाली. हे याला म्हणतात नेस्टेड सब क्वेरी. तर नेस्टेड का? नेस्टेड म्हणजे नेट सारखी आहे ना. राईट? म्हणजे एकात एक सब क्वेरी आहे, त्या सब क्वेरीच्या आतमध्ये परत एक सब क्वेरी येते. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणती क्वेरी रन होणार? इनर क्वेरी होणार, पण यामध्ये दोन इनर क्वेरी. आता कोणती रन होणार? जी सगळ्यात इनर मोस्ट असेल ना, म्हणजे सगळ्यात आतमध्ये ही क्वेरी आहे ना, पहिल्यांदा ही क्वेरी रन होणार. आता ही इनर क्वेरी आहे, ह्या इनर क्वेरीची आउटर क्वेरी कोणती आहे? ही क्वेरी आहे. बट ही क्वेरी जी आउटर क्वेरी आहे ह्या इनर क्वेरीची, पण जी मी क्वेरी सिलेक्ट केली ही पण एक इनर क्वेरीच आहे ना, ती ह्या आउटर क्वेरीची आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ही क्वेरी एक्झिक्यूट होणार, देन त्याची आउटर क्वेरी ही एक्झिक्यूट होणार आणि देन फायनल जी मेन आउटर क्वेरी आपली ती एक्झिक्यूट होईल. क्लिअर आहे? जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन विचारतील फाइंड द सेकंड हायेस्ट सॅलरी फ्रॉम सॅलरी टेबल,
तर असं सब क्वेरीनी सॉल्व्ह करा. ठीक आहे. सेकंड आयएस साठी एकदाच यूज करावं लागेल. थर्ड असेल तर डबल यूज करावं लागेल. राईट. डिसेंडिंगनी कसं करणार? मला थर्ड पाहिजे तर 3 नंबरचं रेकॉर्ड आलं पाहिजे आउटपुटमध्ये. आउटपुटमध्ये किती रेकॉर्ड पाहिजे? एकच. म्हणून लिमिट 1. स्टार्टिंगचे किती नकोय? 2 नकोय. तर ऑफसेट 2. आणि हेच आहे थर्ड हायस्ट सॅलरी बघा 1,55,709. येस. जर इंटरव्ह्युअरने सांगितलं विदाउट युजिंग लिमिट अँड ऑफसेट देन सब क्वेरी यूज करा. हा क्वेश्चन काय? फाइंड द सेकंड हायेस्ट सॅलरी फ्रॉम सॅलरीज टेबल. क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 101% इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. आणि याच्यासारखा एक क्वेश्चन आहे फाइंड द सेकंड हायेस्ट सॅलरी फॉर इच एम्प्लॉईज. ही तर तुम्ही सॅलरी टेबल मधली सेकंड हायेस्ट काढली. जर प्रत्येक एम्प्लॉईची सेकंड हायेस्ट कशी काढणार? प्रत्येक एम्प्लॉईची मॅक्स काढू शकता. हायेस्ट काढताल तुम्ही ग्रुप बाय करून. बरोबर. मॅक्स ऍग्रीगेट फंक्शन करणार, ग्रुप बाय करणार. हायेस्ट तर येईल प्रत्येक एम्प्लॉईची. राईट. पण प्रत्येक एम्प्लॉईची सेकंड हायेस्ट कशी काढणार? त्यासाठी आहे आपली विंडो फंक्शन. ठीक आहे. तो पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. पण तो एक क्वेश्चन राईट करून ठेवा तुम्ही. फाइंड द सेकंड हायेस्ट सॅलरी फॉर इच एम्प्लॉईज. फक्त त्यामध्ये चेंज काय होईल? सेकंड विचारतील, थर्ड विचारतील किंवा फोर्थ, व्हॉट एव्हर, एन्थ हायेस्ट सॅलरी. फक्त तुम्हाला तो नंबर चेंज करायचा आहे. क्वेरी सेम असणार आहे. हे 2 क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर जॉईन वरती आपण जी प्रॅक्टिस केली ती 1 0 0 1 नल, ते जमतंय सर्वांना? त्यामध्ये काही डाऊट? तो पण क्वेश्चन एक 101% येणार. ठीक आहे. तो जॉईन वरती तो क्वेश्चन असतो. आणि ऍग्रीगेट फंक्शन सेकंड हायेस्ट सॅलरी मोस्टली विचारतात. आणि 99% सेकंड हायेस्टच विचारतात. थर्ड हायेस्ट पण कुणी विचारणार. ठीक आहे. पण एकदम इझी जी क्वेरी असते ना वेअर मध्ये फक्त सेकंड असेल तर 2 करायचे, थर्ड असेल तर 3 करायचे. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे. हे समजलंय सर्वांना? उद्या आपण एक टॉपिक स्टार्ट करणार आहे स्टोअर रुटीन. स्टोअर रुटीन ह्या वर्डचा मिनिंग काय होतं? रुटीन म्हणजे काय? हा, डेली शेड्यूल. रुटीन म्हणजे रोजच तुम्ही जे काम करता त्याला रुटीन म्हणतोय. आणि स्टोअर म्हणजे काय? सेव्ह करके रखना है उसको. राईट. म्हणजे आपण काय होतं जे डेलीचं रुटीन आहे माझं त्याला सेव्ह करून ठेवायचं. राईट. सिंपल. येस. सो त्यामध्ये 2 टाईप असतात. स्टोअर प्रोसिजर, सेकंड आहे स्टोअर फंक्शन. राईट. आता फंक्शन नाव म्हणल्यावर त्याच्यात परत 2 पार्ट येणार. एक युजर डिफाईन फंक्शन, एक इनबिल्ड फंक्शन. याआधी आपण इनबिल्ड फंक्शन बघितले का कोणते एसक्यूएल मध्ये? नाही बघितले? येस. इनबिल्ड फंक्शनचा अर्थ काय होतो? ठीक आहे. युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय? नाही. युजर डिफाईन म्हणजे जे युजरनी क्रिएट केले. युजर म्हणजे कोण? आपण जे फंक्शन क्रिएट करणार आहे ते युजर डिफाईन फंक्शन असत. तर इनबिल्ड फंक्शन म्हणजे काय? जे ऑलरेडी सॉफ्टवेअरनी क्रिएट करून ठेवलेले. असे फंक्शन नाही बघितले का? ऍग्रीगेट फंक्शन बघितले ना. मीन, मॅक्स. तुम्ही मीन व्हॅल्यू जे सपोज मॅक्स फंक्शन यूज करताय, तुम्ही सांगितलंय का मॅक्सला काय व्हॅल्यू फाइंड करायची? नाही ना. मॅक्स त्याचं काम करतोय ना. ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे मॅक्सने काय काम करायचंय. म्हणजे ते फंक्शन ऑलरेडी क्रिएट आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे मुद्दाहून असं फसवण्यासाठी क्वेश्चन विचारू शकता. इनबिल्ड फंक्शन इन MySQL कोणते कोणते सांगणार? ऍग्रीगेट फंक्शन पण सांगायचे. त्यामध्ये विंडो फंक्शन पण असते. फंक्शन म्हणजे असा एखादा वर्ड ज्याचं ऑलरेडी मिनिंग काहीतरी सांगितलेलं आहे त्या सॉफ्टवेअरला. मॅक्स काय करतंय? मॅक्सला त्याला त्याचं फंक्शन दिलेलं आहे ना ठरवून की तू मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची. तुम्ही सांगताय का त्याला की ह्या टेबल मधून कशी मॅक्स फाइंड करणार? तोच करतोय ना. बॅकएंडला सॉर्ट करत असेल कॉलमला, त्यामधून फर्स्ट व्हॅल्यू घेत असेल. राईट. सो स्टोअर फंक्शन मध्ये आपण स्टोअर रुटीन मध्ये 2 पार्ट, एक स्टोअर प्रोसिजर आहे, एक स्टोअर फंक्शन आहे. ठीक आहे. थोडं सिंटॅक्स थोडा डिफिकल्ट आहे याचा, पण जर तुम्ही टेक्निकली समजून जर घेतलं तर इझी पार्ट आहे. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण स्टोअर रुटीनला स्टार्ट करू. ठीक आहे. प्रोसिजर म्हणजे काय? काही पण वर्क करायचा एक फ्लो जो असतो. स्कूलमध्ये असतं बघा ते सायन्स लॅब मध्ये बुक होते आपल्याला लॅबचे. प्रोसिजर असताना 10 ml हे ऍड करा, त्यानंतर ते टाका त्यामध्ये. राईट. अशी प्रोसिजर होती ना एक स्टेप बाय स्टेप. सेम त्यालाच आपण फक्त काय करतोय स्टोअर करून ठेवायचं काम करायचं.
ओके, ठीक आहे. सो उद्या आपण स्टोअर प्रोसिजर आणि स्टोअर फंक्शनला स्टार्ट करू. ओके, ऑनलाईन स्टुडंट कोणाला काही डाऊट आहे? येस, ठीक आहे. काही डाऊट नसेल तर लिव्ह करू शकता.